आशिल्ले सगळे खेळाप्रेमी पत्रकार मित्र तुमकां सगळ्यांक म्हजो परत एकदा मायमोगाचो नमस्कार आणि येवकार। आजची पत्रकार परिषद जी जावन आसा ती म्हळ्यारूच गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि गोवा फुटबॉल असोसिएशन हेच्या जोड बरोवन घडोवन हाडटात समिट 2024। मुख्य उद्देश ह्या समिटाचो म्हळ्यारूच तुमकां सगळ्यांक खबर आसा की 2012 राज्याचो खेळ म्हणून फुटबॉल या खेळाचे घोषित झाल्यानंतर आज बऱ्याचशा वेळाच्या आम्ही पळयतात की फुटबॉलाक बरीचशी एक निराशाजनक किंवा चिंताजनक अशी स्थिती आज उद्भवलेली आसा। पण ह्याच अनुषंगान ताजेर आम्ही परत जो 2004-2005 किंवा जी संतोष ट्रॉफी जी आसा ती हल्लीच आम्ही सुद्धा नेहरू हाजेर आमी चुकिल्ले आसात अशा विशयाचेर कितें आमकां फुटबॉल डेव्हलप करपा खातीर ताजेर डिस्कशन जावपाक जाय, ताजेर डिबेट जावपाक जाय, ताजेर फायन ट्युनिंग जावपाक जाय। ह्या दृष्टिकोनांतल्यान ह्या समिट आज ऑर्गनायज जाल्ली आसा। ही समिट जी आसा ती ऑक्टोबर 9 आणि ऑक्टोबर 10 तारखेक बीपीएस क्लब मडगांव हांगा जावपाचें आसा। ताजो मेन ऑब्जेक्टिव्ह जर आसत जाल्यार आमकां बरेचशे प्रॉब्लेम्स, बरेचशे डिफिकल्टीज, हार्डशिप्स आज फेस करचे पडल्यात ते तांकां धरूनच स्टेक होल्डर्स जे आसात त्यांचे सजेशन्स जे आसात ह्या एकंदरीत समिटातल्या माध्यमांतल्यान आम्ही पळयतात। हे जो ओपनिंग डे जातलें ते म्हणजेच हस्तुकी जातले बरोबर 9 वरांचेर 9 तारखेक आणि त्या कार्यक्रमाक उपस्थित आशिल्ले एकंदरीत ऑर्गनायझिंग कमिटीचे चेअरमॅन आणि विद्यमान मडगावचे आमदार आदरणीय श्री दिगंबर बाब कामत, आमच्यो खेळ आणि युवा व्यवहार खात्याच्यो सचिवा मॅडम श्वेतिका संचन आणि बाकीचे सगळे टॉप ऑफिशियल्स ऑफ माय डिपार्टमेंट। मुख्य जो उद्देश जो आसा तातूंत भितर डिस्कशन स्पॅनिंग एन अवर फॉर ईच सेगमेंट विल फोकस ऑन कोचिंग, प्रोफेशनल क्लब्स, एमेचर क्लब्स, प्लेयर पर्स्पेक्टिव्स, इंटर विलेज फुटबॉल, ग्रासरूट youth football and academics, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर, beside this marketing, sponsorship and a fan engagement या अशा विविध विषयांचेर मुख्य जे पॅनलिस्ट जे असतात ते डिस्कशन्स करतले। तातूंत बरोबर ते पार्टिसिपंट जे असले त्यांचे क्वेश्चन्स असतले त्यांचे आन्सर दिवपा खातीर किंवा जीएफडीसी आणि जीएफएक सजेशन दिल्यानंतर दुसरे दिसा ह्या 10 तारखेक हे जे परत एकदा ओव्हरऑल डिस्कशन कितें जालें आणि तातूंतल्यान आमी कितें निर्माण करपाक शकता, तातूंतल्यान आमी कशे तरेचे बरे तरेचो हो फुटबॉल मुखार व्हरपा खातीर कितें काम करपाक शकता हेजो सगळो एक रिपोर्ट जीएफडीसी आणि जीएफएक जितलो वतलो। आमी ह्या पॅनल्सा भितर एक टॉप नामनेचे अशे प्लेयर्स किंवा ज्यांचो गाडो असो अनुभव आसा अशा बरेचशा आम्ही जाणकारांक आम्ही ह्या पॅनलिकां भितर आपयलेले आसात। ह्या पॅनला भितर डिस्कशन करपा खातीर समावेश करतले क्लब ओनर्स, टॉप गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, कोचीस, मार्केटिंग एक्सपर्ट्स, international players and grassroots soldiers who have kept these sports alive at a lower runs. Outstation panelists like Northeast United as a CEO मंदार तांबणे हो सुद्धा ह्या समिटा भितर भाग घेतलो। जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फॅन कोड यानिक कुलेको, फॉर्मर इंडिया कॅप्टन आणि टेक्निकल डायरेक्टर शबीर अली आणि फॉर्मर डायरेक्टर ऑफ गुजरात टायटन and CEO of FC Goa Aditya Datta will bring their unmatched expertise to this discussion. Goan football has been on the decline for some time. Now with the last triumph at the National Football Championship for the Santosh Trophy coming in 2009,
Goa did make it to the final last year, and in 2017 at home, losing the games narrowly. Goa's representation in the two top tiers of Indian football has also significantly reduced after having a 6 teams in the National Football League in 2004 and 2004-2005. Football was declared as Goa state sports in 2012. Concerned by the present gloomy state of the beloved sports in Goa, GFDC and the GFA have joined hands to not just speak of what ails the games, but also find out the solution. आणि हे जे क्लोजिंग सेरेमनी जी जातली ती आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचे हस्तुके बरोबर 3 वरांचेर आदरणीय आमचे मडगावचे आमदार म्हजे सकट आणि बाकीचे सगळे ऑफिसर भितर जातले. ह्या हाजी आमी कमिटी एक फॉर्म केल्ली आसा. त्या कमिटी भितर आसात आमचे पेट्रोन म्हणून स्वतः हांव ऑनरेबल मिनिस्टर पोस्ट म्हणून तातूंत भितर आसतले. चेअरमॅन आदरणीय दिगंबर कामत, वाइस चेअरमॅन अरविंद कुटकर, डायरेक्टर DSY, वाइस चेअरमॅन डॉक्टर गीता एस नागवेकर, वाइस चेअरमॅन कायतानो फर्नांडीस, वाइस चेअरपर्सन पद्मश्री ब्रह्मानंद चंद्रवाळकर, वाइस चेअरपर्सन आवर्तन फुर्तादो, वाइस चेअरपर्सन डेरिक पेरेरा, फ्रँकलिन रँकोन ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आसतले, एंड मिस्टर एडलेर डिक्रोज हे ऑर्गनायझिंग आसतले. पयल्या दिसाचे डिस्कशन जे जातले पयलो म्हणल्यारूच टॉपिक जो आसा तो कोचिंग. ह्या कोचिंग तेजेर एक टॉपिक आसा द प्री एंड द पोस्ट लायसन पिरियड. ताजो मॉडरेटर आसतलो साबियो मेदेरा, पॅनलिस्ट आसतले डेरिक पेरेरा, शबीर अली, मारियानो डायस एंड प्रद्युम्न रेड्डी. 10:30 टॉपिक नंबर 2 प्रोफेशनल क्लब्स, चेंजेस इन फुटबॉल लँडस्केप, प्रॉब्लेम फेस्ड, थ्रेट्स एंड एक्सपेक्टेशन. या डिस्कशनाचे मॉडरेटर आसतलो मार्कुस मारगुल्लो. ह्या डिस्कशनाचे पॅनलिस्ट आसतले आदरणीय श्री श्रीनिवास रेम्पो, डॉक्टर सागर सालगांवकर, नाथन वाज आणि विक्रम सालगांवकर. टॉपिक नंबर 3 amateur clubs, changes in the football landscape, problem faced, threats and expectation. As a moderator असतलो अल्बर्टो कुलायपो, पॅनलिस्ट असतले कलंगूट असोसिएशनचे एलिरियो लोबो, गार्डियन एंजलचे SC जॉन्सी फेर्नांडीस, गोवा वेला स्पोर्टिंग क्लबाचे वेलविन मेनेजिस, नावेलिंग स्पोर्टिंग अँड सालसेट FCचे शुबर्ट फुर्टाडो. बरोबर 1:15 वरांचेर चौथे डिस्कशनाक सुरू जातले ते म्हणजे प्लेयर पर्स्पेक्टिव्ह. ताजो मॉडरेटर आसतलो लेक्टर मास्कारेनास, पॅनलिस्ट आसतले पेबन डिमेलो, कीनन आल्मेडा, डेन्झिल फ्रँको अँड श्री ब्रह्मानंद शंकरवाळकर. 4 वरांचेर टॉपिक नंबर 5 हेचे डिस्कशन जातले विलेज फुटबॉल टुर्नामेंट्स, देयर रोल इन कीपिंग फुटबॉल पॅशन अलाइव एट द ग्रासरूट लेवल. What more can be done in the present scenario? Moderator असतलो पेट्रिक फिजार्डो, तेजे पॅनलिस्ट असतले राया स्पोर्ट्सिंग क्लबाचे फ्रांसिस्को कार्दोजो, चांदूर क्लबाचे जॉय डिसिल्वा, बेनावलिमचे एंथोनी रॉड्रिगीस, शोलिम मार्नाचे जॉन पेरेरा. टॉपिक नंबर 6 जे असतले ते ग्रासरूट्स यूथ फुटबॉल अँड अकॅडमीज. हे जे मॉडरेटर असतले प्रद्युम्न रेड्डी, तेजो पॅनलिस्ट असतले मिस्टर अरविंद कुटकर, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स, मिस्टर लुईस बॅरेटो, मेलरॉय मोराव, नाथेनियल डिकोस्टा, ब्रुनो कुतिनो आणि फ्रान्सिस्को न्यूनिस. टॉपिक नंबर 7 इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर and how it can be best utilized for the football. तेजो मॉडरेटर असतलो जोनाथन डिसोजा, पॅनलिस्ट असतले रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा डॉक्टर गीता एस नागवेकर, representative of GFA Dr. Cayetano Fernandez, representative of ISL Club Ravi Puskar, and former AIFF General Secretary Alberto Culaco. Topic number 8 at 5:45 PM, marketing, sponsorship and fan engagement. Moderator astolo Rahul Rodriguez, panelist astole Yagnik Kulaiko,
मंदार तापणे आणि आदित्य दत्ता. आणि एज डिस्कस्ड अर्लियर ऑक्टोबर 10, 2024 3 ते 5 वरांचे प्रेझेंटेशन ऑन फाइंडिंग एट द समिट, प्रेझेंट अँड असाइन रिस्पॉन्सिबिलिटी इन इम्प्लिमेंटिंग द सजेशन मेड बाय द मॉडरेटर्स अँड द ऑर्गनायझर. आणि 5 वरांचे त्याचे क्लोजिंग सेरेमनी असतले. ह्या सगळ्या एकंदरीत जो समिट जो आसा तो कार्यक्रम जो आसा तो तुमच्या मुखार आमी हातान दिल्लोच आसा. तुमच्या सगळ्यांचो सांगात, तुमच्या सगळ्यांचो सपोर्ट खूप महत्वाचो आसा. आणि तुमची सगळ्यांची सुद्धा बीइंग एज द स्पोर्ट्स एडिटर्स किंवा स्पोर्ट्सान भितर फुटबॉलाक सुद्धा तुमची सजेशन्स दिवपा खातीर सुद्धा तुम्ही फुडाकार घेवचो अशी म्हजी एक नमळायेची तुमचे कडेन मागणी आसा. परत एकदा तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं. Thank you, sir. Requesting organizing committee chairman and honorable MLA of Margam constituency, sir, Digambar sir, please say a few words. आजच्या अत्यंत महत्वाच्या प्रेस कॉन्फरन्सात आमच्या बरोबर आसात गोंय राज्याचे खेळा मंत्री गोविंद गावडे, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गीता नागवेकर, पद्मश्री ब्रह्मानंद संकवाळकर, जो GFAचो अध्यक्ष कायतान गांधी, आमचो GFAचो वायस प्रेसिडेंट बाब जोनाथन, फुटबॉल असोसिएशनाचे आणि गोवा फुटबॉल काउन्सिलाचे मेंबर्स आणि म्हजे पत्रकार भावान, एक अत्यंत बरी गजाल खेळाच्या मळार गोंय राज्यांत घडटा ती म्हणजे फुटबॉलाचो स्टँडर्ड कशे पद्दतीन वयर काडचो हाचे खातीर एक चर्चा सत्र आज आमी मिनिस्टरान सांगले त्या भशेन 9 आनी 10 तारखेक मडगांवां BTS क्लबाक आयोजीत केलें. मागीर जर गोंयांत जन्माक आयिल्लो प्रत्येक भुरगो ल्हानपणांत तरी फुटबॉल खेळिल्लो आसता. मुखार मागीर फॉर एग्जाम्पल म्हज्याच बाबतींत हांव फुटबॉलाचो गोलकीपर आशिल्लो. आख्या स्पोर्ट्स क्लब म्हणून आमचो क्लब आशिल्लो त्या क्लबाक हांव गोलकीपर म्हणून बरो वर्सां काम केलां खेळां. आनी मागीर कॉलेजींत बी वतकीर मागीर हांव बॅडमिंटन पिकअप केलें. फुटबॉल कोणाक खबर ना, फुटबॉल कोण खेळना असो एकलोय भुरगो गोंयांत आसपाक. आनी म्हणून फुटबॉल हो गोंयकाराचो खेळ अशें सगळे मानतात. जशें मिनिस्टरान सांगलें की 2012 स्टेट स्पोर्ट्स म्हणून ताका रिकॉग्नायझेशन मेळ्ळें. आनी तेन्नाच म्हाका दिसता गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कावन्सील तेन्नाच स्टार्ट जाली फॉर मुखार व्हरपाक फुटबॉलाचें. पण हालीं तेंपाक एक लक्षांत आयलें की फुटबॉलाचो ज्या पद्दतीन आमी मुखार वचपाक जाय आशिल्लें त्या पद्दतीन आमचो तसो प्रोग्रेस जाल्लो दिसना. ताजे भायर वचून पळयत जाल्यार बाकीची थोडी राज्यां जी खंयच नाशिल्लीं एका तेंपार फुटबॉल म्हणजे गोवा, बेंगॉल, केरला इतले पुरते ते सीमीत आसताले. बाकीची राज्यां आतां खूब मुखार पावल्या, मुखार येत आसात. आनी ताका लागून आमकां म्हणजे चिंतेचें अशें वातावरण सगळे कडेन दिसता. आनी चर्चा जाली की कसो पद्दतीन फुटबॉल वयर हाडचो. आनी तातूंतल्यान गोविंद गावडे स्पोर्ट्स मिनिस्टर ताणेंय फुडाकार घेतलो. फुटबॉलाचे सगळे पयलींचे आमचे आल्बर्ट आसा, तेलो कायतान आसा, ब्रह्मानंद आसा, ताणेंय फुडाकार घेतलो. तांकां इंट्रस्ट बाय हार्ट तांकां दिसता की खंय तरी गोंयांत परती आपली ग्लोरी परती हें करची म्हणजे मेळोवची. कित्याक एक तेंप आसतालो की इंडियन टिमी भितर कितलेशे गोंयकार आसताले. आमी भुरगेपणांतल्यान खुबशे प्लेयर्सांक लागींच्यान पळयले. आनी म्हणून एक बरी गजाल हातूंत घडटा. सरकारान आनी स्पोर्ट्स मिनिस्टर मिनिस्टर हांणी फूल तेंको ह्या समिटाक दिल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा की ह्या समिटांतल्यान कितें तरी बरें निश्पन्न जाता. नेक्स्ट डे ताणें सांगले त्या भशेन प्रेझेंटेशन आसतलें रिकमेंडेशन. आनी मिनिस्टरच पॅटर्न आशिल्ल्या कारणान रिकमेंडेशन्स कशे पद्दतीन इम्प्लिमेंट करप हाजेर सरकाराचें पूर्णपणे सहकार्य आसतलें. हांव तुमकां इतलेंच मागता की तुमी एक बरी पब्लिसिटी बरी दिवची पत्रकारांक मागता. तातूंतल्यान थोडे प्लेयर्स बी कोण आसले ते इन्वायट करतात आनी सगळ्यांनी येवन आपली जी कितें सजेशन्स आसतात थंय ती मांडची. तांकां एक सजेशन्स करपाक सगळ्यांनी तांणी सिलेक्ट करता आसतना बरें केल्या. ओल्ड प्लेयर्स घेतल्या, सगळे नवे प्लेयर्स घेतल्या, थोडे इंटरनॅशनल प्लेयर्स घेतल्या, कोचीस घेतल्या. कोचीस इज अगेन एन इम्पॉर्टंट फॅक्टर. कोचिसांचेय ताणें स्पेशल सेशन दवरलां. म्हणजे अशा पद्दतीन एक ऑल रावंड सगळो कवर केल्लो आसा टॉपिक्स ऑन फुटबॉल. आनी म्हाका खात्री आसा तातूंतल्यान फुटबॉलाचे बरे दीस आमकां गोंयांत येतले अशी खात्री आमी बाळगिता. आनी तुमकां सगळ्यांक हांव देव बरें. Sir, thank you very much. Requesting Dr. Rita Navekar, a member secretary of GFDC, to kindly address the gathering. Good evening to all present here, and especially our press and media friends who are present.
Let me begin by acknowledging the presence of Honorable Sports Minister Shri Govind Gowde, Honorable MLA of Margam constituency Shri Digambar Kamar, President of Goa Football Association Dr. Caetano Fernandes, Vice President of GFA Shri Jonathan, Brahmanand Shankwarkar, Padma Shri and Arjuna awardee, and who is also the ex-chairman of Goa Football Development Council. Goa Football Development Council, in collaboration with GFA, is organizing a 2-day summit on Goa football, which will be held on 9th and 10th of October, wherein we'll be having a panel discussion on various different topics, as Honorable Sports Minister has already mentioned. I request all the press and the media to cover this summit extensively, so that it reaches to maximum football fans and promoters in achieving our endeavors to further boost football in the state of Goa. Thank you all. Thank you, Madam. Now, our President of GFA, Dr. Caetano Fernandes, sir, if you would like to address. Good evening, everyone. Press, media, thank you very much for your presence. Our young, dynamic sports minister, thank you, sir. Margam MLA, Digambar sir, Madam Dr. Geeta Nagvikar, Padma Shri, Brahmanand Shankwarkar, and my colleague Jonathan D'Souza. This is a first kind of an initiative that we have taken between Goa Football Association and GFDC. तुम्ही सगळे जाणा आसतले GFDC what they are doing and GFA what they are playing role in the football. So इतले वर्सां जे last 10 वर्सां जे दोघांचे गॅप आसले, so we try to make sure that GFDC will develop a grassroots level and we will take further them to another level. So a initiative घेवपाक आमकां honorable मिनिस्टरान बरो आदार दिल्लो आसा. आनी सेम वे जेन्ना आमी दिगंबर सराशी गेले, सर म्हणले तुम्ही एक कमिटीचे चेअरमॅन जा म्हणून, तेंच्यांनी फुल स्विंग आमकां सपोर्ट केलो आनी म्हणले तुम्ही करा, कित्याक ही वॉज ऑल्सो फुटबॉलर. जे कितें लॅकिंग आसलेले ते आमी हेतून डिस्कस करुया आनी कितें तेजो फळ कितें येता तो आमी फ्युचराक भुरग्यांक हें करून दिवया म्हणून. सो थँक यू व्हेरी मच सर. आनी मिडिया तुम्ही जितलो आमकां हेजेर कवरेज करतले तेजेर आमकां बऱ्यांतलो बरो फायदो जातलो म्हणून मागता आनी तुमी आमकां सपोर्ट करचो. थँक यू. Thank you, sir. If there are any questions from the media side, any questions? कायतान बाब, फाटल्या दिसांनी तुम्ही स्पेन वचून एक वर्ल्ड फुटबॉल समीट अटेंड केल्ले. सो त्या धर्तीचेर आतां पळयता जाल्यार AI स्पोर्टान हे जावपाचें वर्ल्ड स्पोर्टान तर पळयत जाल्यार गोव्याच्या प्रोग्रेसिव्ह फुटबॉला खातीर खंय GFDC कमी पडटा अशें दिसता. GFDC हुंयसर कमी पडना, बट प्रॉब्लेम कितें आसा तांकां जेन्ना ते भुरगे प्रोड्यूस करता अंडर 8 to 13 तांकां फुडें खेळपाक जे त्रास जाताले. सो आमी तांकां कितें सजेशन केलां, जेन्ना तुमचे भुरगे रेडी जाले, आमचो लोकल क्लब आसा तेंचे वांगडा टायअप करून तांकां फुडें खेळपाक चान्स दिवपाक जाय. आनी स्पेनान जे समीट जाल्ले या नेक्स्ट मंथान USAकूय जावपाचें आसा, अशें आयज पर्यंत इंडियेक केन्ना जावंक ना समीट. सो ते आमी घडोवन हाडपाचो हें केलो. क्वेश्चन टू तुमच्याकडे GFA GFDC दोन्ही स्टेक होल्डरांनी हो विषय बरेपणान इन डिटेल डिस्कस केला आसलो डिक्लायनाचो. तांचे एनालिसिस कितें मुख्य कारण डिक्लायन जावपाक आनी कशा तरेची मदत तांकां गव्हर्नमेंटा कडल्यान? डेफिनेटली आमी म्हणिल्लें आसा जे क्लब्स, खास करून जे प्रोफेशनल्स जे क्लब्स जे आसात तांच्यो बऱ्योचश्यो समस्या आसात, तांचे डिफिकल्टीज आसात. म्हाका एक गोष्ट सगळ्या तुज्या माध्यमांतून तुमकां सांगपाक जाय की म्हाका दिसता गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चराचे कमी कांय ना.
कमी जर कितें जर आसा जाल्यार एक मोटिवेशन दिवपाची आमकां गरज आसा, तांकां आधाराची गरज आसा. आणि जो एक टाइम 2004 2005 जो फुटबॉल जो आशिल्लो पयलीं तो परत रिगेन करपा खातीर आमचो सर्वोत्तपरी प्रयत्न आसतलो. आणि म्हणूनच आज कितें जालां आसा, दुसऱ्या प्रश्नाक हांव जोडून उत्तर दिता. GFDC खंयच कमी ना. प्रॉब्लेम कितें जाता, अप टू 14 इयर्स सुद्दां जो भुरगो तयार जाता तो बरेचशे अकॅडमीज ज्यो आसा त्यो अकॅडमी ह्याच भुरग्यांक पिकअप करता. म्हणजे GFDC ल्हान भुरग्याक जो आकार दिता पळय तोच मुखार घेवन सगळे जे अकॅडमी जे आसा ते मुखार घेवन किंवा प्रोफेशनल जे क्लब जे आसा ते मुखार घेवन येता. खरें म्हणल्यार जर बरें जर मार्गदर्शन आणि गायडिंग जर कोण जर करता जाल्यार GFDC करता हे आमी न्हयकारपाक शकपाक जाय. आणि म्हणूनच आता नंतर डिबेट जातली. आमच्याकडे थोड्याशा क्लबांनी थोडीशी समस्या मांडिल्ली आसा. आमी म्हज्या ज्या वेळाचेर खाण्याचेर जी जबाबदारी पयलो म्हळ्यार इन्फ्रास्ट्रक्चर. हांवें इन्फ्रास्ट्रक्चर सगळें ओपन केल्लें आसा. हे लोकां खातीर आसा, एक जमेची बाजू आसा. हांव परत सगळ्या व्ह्युअर्सांक सांगपाक सोदता जे फुटबॉल लवर्स जे आसा ते एन्थुसियास्टीक जे आसा, खरें म्हळ्यार इन्फ्रास्ट्रक्चराक लागून खेळाक रुकावट येवपाक शकना. खेळाक जर रुकावट जर येतली किंवा ताका जर एक नेक्स्ट लेवलाचेर जर पडलो जाल्यार पॅशन जे आज आसपाक जाय ते आज कमी जाल्लें आसा. ते आमकां पॅशन डेव्हलप करपाक जाय. आणि म्हणूनच ह्या समिटाची आज आमी कंडक्ट केल्ले आसात. तातूंतल्यान कितें निष्पन्न जातलें हेजो रिपोर्ट किंवा फायनल डिबेट डिस्कशन्स किंवा सजेशनातून येतले तो आमी एक रिपोर्ट तयार करतले आणि वी विल ट्राय टू एक्झिक्यूट इट. ट्राय टू एक्झिक्यूट म्हणून आमी तो एक्झिक्यूट करपाचो प्रयत्न करतलो. कारण फुटबॉल जो डावनफॉल आज सुरू आसा पळय तो आमकां एका वेगळ्या हायटीचेर पावोवपाक जाय. होच ह्या समिटाचो उद्देश आसा. GFA तुमच्याकडे फंडिंगूय मागिल्लें आनी 5 crores whatever that amount they have asked me funding. डेफिनेटली आमी कितें स्पोर्ट्स डेव्हलप करपाक खातीर नॉट ओन्ली द GFA आमी सगळ्या एसोसिएशनाक आधार करता. पण GFAचो बरेचशे प्रस्ताव आता आमी परत भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी आज आमी परत सुरू केल्ली आसा. खास करून GFAच्या आधारान आमी लास्ट 2 वर्सां जाली. ह्या फावटी म्हाका दिसता फर्स्ट टाइम इंटरनॅशनल टीम्स आमी ह्या टुर्नामेंटा भितर पार्टिसिपेट करून त्याचो लेवल आज वाडयलेलो आसा. होय विषय आसा. म्हणजे एका रातयान काही गोष्टी जावपाक शकना. इट विल टेक सम टाइम आणि तेच आमी मुखार व्हरपाक खातीर आजच्या समिटाच्या माध्यमांतल्यान आमचो हो प्रयत्न आसा. मिनिस्टर साहेब ते 7 सेंटर्स किती क्लोज झाले किती कारण आहे? खंयचे 7 सेंटर? GFDC ना 7 सेंटर्स असे क्लोजीस असे काय जावना. आता कितें जालें उलट जाल्यार आमच्या 35 सेंटर्स आमचे आज चालू आसा आणि आमचे कडेन आज मागणी आसा. काही विषय जे आसात पळय ते विषय तांचे कडेन एका जमपाक कारण मेन म्हळ्यार कितें ग्राउंड जाय पडटा. हे सगळे काही गोष्टी आतां आमी ऑलमोस्ट वी आर ऑलमोस्ट गोइंग टू एंगेज अनदर 35 कोचीस. बरोबर मॅडम? वी आर गोइंग टू एंगेज अनदर 35 कोचीस. आमकां हो फुटबॉल डेव्हलप करपाक जाय म्हणून परत आमी ही सेंटर्स जे आनीक अधिक सेंटर्स आमी दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. अजून प्रेसिडेंट अजून तुम्ही नॉमिनेट जातले बाय विदिन मंथ ऑफ दिस एंड प्रेसिडेंट आमी उदाहरण तुमकां हांव सांगता. गोवा त्या अंडर 14 जी आसा किंवा 17 जी हे आसा तातूंत भितर खूब फुडें आसा. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, एक निराशा तो एक डेव्हलप करप फुटबॉल खेळोच म्हणून जायना. लास्ट मोमेंटाक जो हँडल करप जे सिच्युएशन हँडल करप पयली ते आमकां करपाची गरज आसा. बरो तो मोरल आमकां डेव्हलप करपाचो आसा. तो बूस्ट आमकां डेव्हलप करपाक जाय. कारण एवरी प्रोफेशनल क्लब किंवा एमेचर जे क्लब जे आसात ते आपले बोल्सांचे पयशे म्हणटात. पण तांकां प्रॉपर कावन्सिलींग तांकां मोटिवेशन दिवपाक जाय. ह्या सगळ्या गोष्टींतल्यान आमकां आज ह्यो सगळ्यो काही गोष्टी फुडें हाडपाची गरज आसा. इम्प्लिमेंटेशन म्हणून आमी समीट आज घडोवन हाडटात. चल फुटबॉल हो जो आज मुखार वचपाक जाय. Dr. Caetano Fernandez, who has been always instrumental and more influencing this sports club किंवा बाकी सगळे करपाक खातीर कशें आसा एक मनशान फुडाकार ही घेवपाचें आसा. सरकाराचो तेको प्रत्येक पावलाचेर सगळ्या स्पोर्ट्स एसोसिएशनाक आसा. बट फुटबॉल आज खंय तरी एक डावनफॉला कडेन चलिल्लो आसा. तो आमकां मुखार वचपाक जाय. त्या प्रेम आमकां तितून भितर डेव्हलप करपाक जाय. तेन्नाच आमी कांय गोष्टी करपाक शकतले आनी वी विल टेक इट इम्प्लिमेंट ऑल द आयडियाज, इनोवेटिव्ह आयडियाज आय विल से इमिडिएटली.
गोयचे जे प्लेयर असतात न्ही फुटबॉल ते एक एजी पर्यंत बरे खेळतात पण मागीर जेन्ना फायनान्शियल हे जाता हो पालकांचो प्रश्न आहा. 35 वर्ष जाल्या नंतर तू खेळल्यानंतर तू कितें करतो हो विषय आसा. म्हाका दिसता खेळल्यानंतर बरेचशे काही गोष्टी करपाक शकता. तू तातूंतल्यान आपण कमयतलो हो एक वेगळी बाजू आसा. तातूंत एक वळख सुद्दां आसा बरी. त्या वळखीच्या माध्यमांतल्यान तुका भरपूर एस्पेक्ट्स आसा. प्रत्येक पालकाचो माइंडसेट कितें आहा म्हजो भुरगो नोकरी करतो. अरे नोकरीपेक्षा म्हणजे व्यवसाय इतले आहा इतले आयडियाज आसा. दीस पीपल कॅन मेक द फ्युचर इन द स्पोर्टिंग फील्ड. अशे तरेचे एव्हेन्यूज आज आमी जनरेट करपाचो आमचो प्रयत्न आसा. आनी म्हणून हांव म्हणटलो की खेळान भितर जो पावल मारता आनी दॅट इज द ओनली एज. आज नॉर्मली जर पळोवपाक जर गेले जाल्यार 30 वर्सां करून कोणाक नोकरी मेळटा आनी प्रत्येकाक कितें जाय गव्हर्नमेंट जॉब्स जाय. हांव कॉर्पोरेट सेक्टरान काम करून आयिल्लो आशिल्लो. हांव एक सरकारी नोकरी हांवें सोडिल्ली आसा कारण म्हाजे भितर ते कित्याक निराशा आसा पळय न्ही ह्या सगळ्या समितांतल्या माध्यमांतल्यान आमकां उत्तर तुज्या प्रश्नांची मेळटली. हो जो विशय जो आमचो ज्वलंत विशय आसा म्हाका दिसता त्या गोष्टी कडेन आमी बारकायेन आमी लक्ष दिल्लें आसा. आमी हांगासर आतां ती ग्राउंड आशिल्ली बांदोडकर ग्राउंड थंय हांवें पळयला मॅच रशिया आनी हंगेरी सारख्या टिमीची मॅच जाताली पयलीं तेन्ना प्रोत्साहन बरें मेळटालें. आतां तश्यो इंटरनॅशनल व्हडल्यो मॅची कित्याक गोंयांत जायना. आता पयलीं हाडले मरे आमी हितून भाऊसाहेब बांदोडकर ट्रॉफीक आमी 2 इंटरनॅशनल मॅच खेळले मरे. टिमी तुका खबर ना हा भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी खातीर आमी 2 इंटरनॅशनल क्लब हाडून आमच्या बाकीचे 6 टिमी ज्यो आसात तेन्ना आमी खेळले मरे. ना तेन्ना ते कंट्रीचे मोठे मोठे येताले प्लेयर. आताच कंट्रीचे देशाच्यो कंट्री देश जगभरातले 2 देशातले बरे क्लब्स येऊन खेळले मरे. आनी कितें फुडें आनी खेळुया न्ही रे. व्हाय यू वरीड अबाउट दिस. वी विल प्ले इट. वी विल कॉल मोर इंटरनॅशनल प्लेयर्स. Question for Yeah. GFA president. Just Sir, GFDC is organizing the summit, but GFDC is without a chairman. GFDC chairman आता cannot. उत्तर दिलं मरे. Just now I given on answer to your question. It will be chairman will be appointed within this 15 days. Sir, इतलो डिले 15 महिन्याचा डिले कित्याक लागलो नवो अपॉइंट करपाक. Actually सगळेच पावर्स जे आहा म्हजे कडेन ना. It is not a responsibility of the sports minister. It is government of the chief minister is appointing that. सर GFDC आता 12 वर्ष कंप्लीट जाला जायते प्रोग्रेसिव्ह त्यांनी काम करीत आसा पण लोकल एक गोवन प्लेयर त्यांनी लास्ट 12 इयर्स इंटरनॅशनली खेळपा जाय सो एक प्रोड्यूस केलो ना कित्याक ना इंटरनॅशनली हांव उलयना. आज म्हाका दिसता ज्यो ISL ज्यो मॅचीस आसा ते FC गोवा FC बेंगलोर केरला ह्या आमगेल्या गोंयचे ह्या GFDCंतल्यान खेळिल्ले जवळ 7 भुरगे पावले. तू खंयच्या राज्यान आसा हें म्हाकाच खबर ना. हा 7 भुरगे आज ह्या ISLाक खेळटात मरे. मोर दॅन 12. They are all come from the GFDC. They play for the India. मये सारखेले बारीक गावांतल्यान भुरगे 2 भुरगे पावले मरे. इवन लेडीज आम्ही परत एक कोणते करिश्मा शिरोडकर म्हणून ताका आमी जर्मनीक धाडले मरे खेळपा खातीर. स्वित्झर्लंडाक गेल्ले अशे भुरगे. सी ह्यो काही गोष्टी खबर ना. जाय तितली प्रसिद्धी जायना. प्रसिद्धी जायना अशें हांव म्हणपाक शकना. प्रसिद्धी देणारे तुमी आहा न्ही रे आनी आमी पावलो पावली तुमचे मुखार मांडिल्ले आहा. ओके थँक्यू. We have seen the struggle for Goan football to market itself, get the revenue in. So how big a challenge is it and what kind of insights are you looking for marketing from this summit? So that's the reason we asked these experts from who is doing marketing. They will discuss this. See what happened is it is like of approach from our people who go once. First they used to come, they are not coming. See for Bandorkar Trophy also such a great opportunity to come and watch Argentina team. First time in history. Australia, but people didn't come. So we are trying to publicity free, like it is a process. So in coming days, after this conclusion of our summit, we will try to focus in what is exactly required. Anything? Okay, thank you so much.